येशूच्या नावात, सगळे येशूच्या नावात पाहिजे। पण जो येशू आपल्या पापासाठी मेला, परत जिवंत झाला, परत स्वर्गात गेला आणि परत येणार आहे, आणि त्यानं जी वॉर्निंग जाताना दिलेलं आहे की तुम्ही जितक्यांदा तुम्ही जमता तितक्यांदा माझ्या स्मरणात काय करा, वाढदिवस साजरा करा, असं म्हणलं का? येशूनं जास्तीत जास्त ख्रिसमस नाताळ आपण साजरा करण्यापेक्षा येशूनं बायबलमध्ये एकच वॉर्निंग दिली आहे, जितक्यांदा तुम्ही जमताय तितक्यांदा काय करा, माझ्या स्मरणात हे करा। आता पहिलं जर बघितलं तर आठवड्याला प्रभू भोजन घेत होते, द्राक्षरस आणि भाकर। हे देवानं नित्य नियमानं आपल्याला एक कित्ता घालून दिलेला आहे। जर आपल्याला काय करायचंय, बाप्तिस्मा घेऊन आपल्याला हे पूर्ण करायचंय, बगर बाप्तिस्म्याचा आपण त्याच्यामध्ये हात घालू शकत नाही। हे वचन पूर्ण करायचं। योहान 17 तेच सांगत आहे, वचनामध्ये समर्पित व्हा, वचनामध्ये समर्पित व्हा। वचनामध्ये कसं समर्पित होणार? आता बाप्तिस्म्याचं वचन आहे तर आपल्याला पूर्ण करावंच लागेल। प्रभू भोजनाचा आहे, जितक्यांदा तुम्ही घेताय, महिन्याला जितक्यांदा आपण जमतोय तितक्यांदा हे घेणं गरजेचंच आहे। जर येशू मेला आहे आपल्यासाठी तर त्याची किंमत आपल्याला होणं गरजेचं आहे, आणि त्याच्या प्याल्यामध्ये, त्या भाकरीमध्ये आपल्याला सहभागिता घेणं गरजेचं आहे। याचा उत्सुकता पाहिजे। जितक्यांदा